श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 चिदंबर दीक्षितांची कथा। मौजे हावेरी गावी यजुर्वेदी बाळाप्पा सावकारी व सराफीचा व्यवसाय करीत असत। सर्व भौतिक सुख असूनही सद्गुरु प्राप्तीच्या ओढीने मन संसारात रमत नव्हते। ध्येयपूर्तीसाठी ते घरदार सोडून मुरगोड गावी आले। याच गावी मल्हार दीक्षित नावाचे सत्पुरुष होऊन गेले। त्यांना संतती नसल्याने 12 वर्षे शिव उपासना केल्यानंतर भगवान शंकरांनी दृष्टांत देऊन मीच तुझ्या पोटी जन्म घेईन असे सांगितले। दृष्टांतानुसार दीक्षितांना पुत्ररत्न झाले। बाळाचे नाव चिदंबर असे ठेवले। बाळ चिदंबरची धर्मपरंपरेनुसार मुंज करून त्यास यज्ञयाग व पौरोहित्याचे प्रशिक्षणही दिले। एका भाविकाकडे चिदंबरांना गौरी गणपती पूजेसाठी पाठविले। यथासांग पूजा चालू असताना प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणताच पूजेतील मातीचा हत्ती चालू लागला। चिदंबरांचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून ते भगवान शिवच आहेत अशी सर्वांची खात्री झाली। त्यांनी अनेक लीला केल्या। एकदा यज्ञ समारंभात तूप संपले असताना पाण्याच्या पात्राला त्यांनी स्पर्श करताच ते पात्र तुपाने भरले। एकदा शेवटचे बाजीराव पेशवे दीक्षितांना भेटाव्यास येत असताना आपण येण्या अगोदरच आपण केलेल्या अत्याचाराने ग्रस्त लोकांनी दीक्षितांकडे तक्रार केली आहे असे कळताच आपणास लवकर निरोप द्यावा असे त्यांनी निरोप पाठविला। हे ऐकताच दीक्षितांनी ईश्वराचा कोप होऊन तुझी राज्यलक्ष्मी जाईल असा पेशव्यांना निरोप दिला। पुढे लवकरच युद्धात इंग्रजांनी बाजीरावांचा पराभव केल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। श्री स्वामी समर्थ।